झाला फोटो बघून? मी इथे एवढं महत्वाचं बोलते तुझ्याशी आणि तू काय फोटो बघत बसलास दोघींचा? नाही, मी आपल्याच प्लॅनचा विचार करत होतो. अच्छा, हे असं फोटोकडे बघून? माया बघ ना यार, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे, सरळ दिसतंय फोटो मधून. म्हणजे मला आता हे कळत नाही की इतकं चांगलं बॉन्डिंग असताना, एवढी मैत्री असताना सौमित्र राधिकाला धोका दिला असं का वाटतं तुला? तुला वाटतंय असं होऊ शकेल ऍक्च्युली? सौमित्र राधिकाला सोडून अफेअर करू शकेल शनायाशी असं वाटतं? ऑफकोर्स करू शकेल, कारण जेवढं मी तिला ओळखते तेवढं मला इतकंच माहितीये की ती फक्त आणि फक्त स्वार्थी मुलगी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करू शकते गुरु. ती मुळात ही स्वार्थी माणसं ना कधीच कोणाची नसतात. हा म्हणजे थोड्या वेळापुरता त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं बोलणं हे बदलू शकेल, आय अग्री. बट समोरच्याला धोका देण्याचा जो त्यांचा मूळ स्वभाव असतो ना, तो कधीच बदलत नाही. ते तुझंच बघ ना, मी तुला डिच केलं गुरु. ही राधिका काय चीज आहे, इट्स नॉट दॅट हार्ड फॉर हर. तू नको टेन्शन घेऊस. आणि हे एव्हरीथिंग विल बी फाईन. तू नशीबवान आहेस. हो ना, कारण माझी बायको लग्न झाल्यापासून आतापर्यंत कुठेच गेलेली नाहीये यार. हा, मग मी जाते ना. मला पाठवा तुम्ही, मला पण जायला आवडेल मॅम सारखं असं पिकनिकला. मला खूप मजा येईल. पाठवा. मला खरंच पाठवायला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त प्रॉब्लेम एक आहे की शनाया राधिका वहिनीला घेऊन गेलेली आहे. तू कोणाबरोबर जाणार? फक्त श्रेयस उरलाय, त्याच्याबरोबर तुला आवडेल का जायला? तो छान काळजी घेईल तुझी. खरं तर तो कसली काळजी घेईल? त्यालाच आपण सगळं समजावत बसतो, त्याला सांभाळत बसतो. मला सांभाळायच्या ऐवजी त्याला मला सांभाळायची वेळ येईल. म्हणजे माझ्यावर त्याला सांभाळायची वेळ येईल. पण ऐका ना, हा, तू आता तो श्रेयसचा विषय काढलाच तर आपलं ठरलं होतं ना यार, त्याला खरंच बोलवलं असतं. त्याच्या डोक्यातून ना शनायाचं भूत काढायला पाहिजे, नाही तर पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेशन्स होते. मी काय म्हणतो, आपण खूप ना बायस्ड बोलू त्याच्याशी. तो जाऊ दे. मला असं वाटतं की शनाला हँडल करू दे श्रेयसला. तो तिच्या भाषेत त्याला समजवेल. हो हो. काय शनाया ती, प्लीज. अरे बाबा ऐक ना, जेनीला समजव दे रे. शनाया काहीतरी फटकळ सारखं बोलून देईल, तो हर्ट होईल. हिला माहिती आहे तो कसा आहे. बरं तू समजव मला. काय फोटो बघ. कोण आहे? बघ कोण आहे. कोण आहे? कोण आहे काय नीट बघ ना. मॅम, वहिनी आहेत. अरे आपल्या वहिनी आहेत. कळत ते आपल्या नाही, ती तुझी वहिनी आहे. आपल्या वहिनी काय म्हणजे ते दोघं तिथे कमाल धमाल मजा करतायत. बास, पिकनिकला पाठवण्याचा हेतू सफल झाल्यासारखं वाटतंय मला. आता करू दे दोघींना मस्त मजा करू दे. आता थांबणार नाहीये मी. वा, करू दे एन्जॉय. जेनी आण. तू आणत राहा. आता थांबायचं नाहीये. चिअर्स भाई. चिअर्स भाई, चिअर्स. काय चाललंय तुझं? काय करते तू? काही नाही. अरे हे या कपड्यात कसं बसायचं ना, काही कळतच नाही. मला वाटलंच होतं. अगं सोपं आहे एवढं. तू इतकं ऑकवर्ड नको. आता घातलेस ना कपडे, विसरून जायचं. काय टेन्शन नसतं एवढं. तुला सांग, सोपं आहे ग. नॉर्मली असं उभं राहिलं ना, बसतानाच काय करायचं माहिती? आता खुर्ची जर काही इथे असं, हा आता बघ 1 2 3 तू बसतेस. बसतानाच हे ठेवायचं, खाली कर, बसायचं. डायरेक्ट फोल्डेड लेग्सवरच बसायचं असतं. तू काय प्रेझेंटेशन देते का? आसपासची माणसं बघतायत तुझ्याकडे. हा ठीक आहे ना. मग आपण त्यासाठी नाही आलोय, इथे पिकनिकला आलोय. आपण दोघी इथे फक्त मज्जा करायला आलोय. तू आता लोकांचा विचार करू नकोस. ठीक आहे, थांब. इथला काही प्रश्न विचारते, त्याचे उत्तर दे तू. ठीक आहे? बरं, ओके. मला सांग, तू कधी कुठल्या मुलावर लाईन मारली आहेस का? शरे काय विचारते? तुला काही कळतंय की नाही? एवढं काही विचारलं नाहीये मी तुला. जरा कमी रिएक्ट कर. सांग ना, कोणावर कधी लाईन मारली आहेस का? तू हे नको, आपण दुसऱ्या विषयावरती बोलूया. दुसरं काहीतरी बोल. तुला वेगळा प्रश्न विचारते. तू डेटवर तर गेली असशील. डेट झालं? अरे यार, एवढं काहीच नाहीये. डेट म्हणजे नॉर्मल भेटायला कुठल्या तरी मुलाला गेलीच असशील ना.
काही वेड्यासारखे प्रश्न विचारून झालेत, आता काही पुढचे वेड्यासारखे प्रश्न हा विचारत राहा. अगं पण बरं ठीक आहे चालेल, एक काम करू, असं इमॅजिन कर की मी एक मुलगा आहे, छान असा गोरा घारा असा छान, हा, आणि मग तू माझ्याशी काय बोलशील ह्याचा जरा विचार कर. ठीक आहे, इम्प्रोवाइज करू. मी असं काय इमॅजिन करू? हे असं काही नाही करणार आहे, मला नुसतं हसू येते. तू काहीतरी काय बोलतीयस? अरे काय आहे, इमॅजिन कर ना राज प्लीज, असं काय करते? मला इतका चांगला नवरा आहे, असं डेट वगैरे मी कशाला इमॅजिन करायचे? त्यासाठीच तर चाललंय सगळं. काय? अगं असंच मज्जा म्हणून इमॅजिन कर. तू फार आता रिअल मध्ये करायला सांगते का मी तुला? काही नाही ना, मज्जा म्हणून इमॅजिन कर प्लीज प्लीज. संध्या नको ना, मला कसं तरी होते. काय प्रश्न आहेत तुझे? काहीच होणार नाहीये. एनिवे एक काम करूया, आता तू एवढं तर इमॅजिन करू शकतेस की तू स्वतः मुलगा आहेस आणि मीच आहे छान, एक अशी छान हॉट मुलगी तुझ्या समोर. मग तू कसं बिहेव करशील? ए राज, आता एवढं तरी करा प्लीज. आता नाटकं करू नकोस. डोळे बंद कर आणि डोळे उघडल्यावर माझ्याकडे असं छान प्रेमाने बघायचं. मी म्हणजे छान एक हॉट मुलगी आहे तुझ्यासमोर. रेडी? रेडी. डोळे बंद कर. डोळे बंद कर. अगं मी काय अथर्व आहे का? हे काय आहे? एक काय आहे? मग कसं बघायचंय? मला नाही जमणार ते. नको. हा, बरं थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे, तुला काहीतरी सांगते. काय करतेस तू शन्या? हे अरे काय आहे? हा, अरे मी पूर्ण केलं म्हणते अजून. नाही 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 शन्या, काहीही सांगतेस तू. मी एवढं मला नाही कळलंय जमणार. म्हणजे नाही, नाही, सगळं नाही. कळतंय हा तुला? ए, काहीही बोलतेस तू शन्या. हे असं काही बोलशील ना तर मी निघते. हा. ए, नाही नाही नाही, नको जाऊ, नको जाऊ. काही ठीक आहे, काय बोलतेस ग? हा? बरं थांब, ठीक आहे. मी एक काम करते, मी आता तिकडे जाते आणि आपली ऑर्डर देते, त्याशिवाय काय होणार नाही. आले. अगं आले आले, 2च मिनिटात बस. मी पाठवतो. हॅलो, हॅलो, तुमचं नाव काय? मनीष. हा मनीष, ऐक ना, माझी जरा एक स्पेशल रिक्वेस्ट आहे, पण ती रिक्वेस्ट तुम्हाला फोन मी एकांना करते, ते तुम्हाला सांगते. चालेल? म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे फोनवर कळेल काय? बरं ठीक आहे. हा चालेल ना? हो हो. थँक्स. बोल शनया. कुटू का तुला? कुटू? मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. कुटू का? कुटू? बोक्या, ठीक आहेस ना? हा, मी ठीक आहे एकदम मस्त. असं छान मूड आहे माझा. बोल ना. हा नाही काय नाही, मी आले इकडे. तू त्या वेटरला सांगणार होतास ना काय नक्की द्यायचंय काय नाही, ते सांगतोस का? हा, त्या वेटरला ना दे ना फोन दे ना त्याला. आणि तू काय काळजी करू नको, त्या फोन दे तू जाऊन बस तिकडे. माझ्या बायकोला कंपनी दे. ते काय जे काय ते बनवून ते ड्रिंक ते येईल तिकडे. जा तू, ऑर्डर तुमची येईल. जा तू जा. नीट सांगशील ना? तूच हवेत दिसतोयस मला आता. नाही अरे, मी परफेक्ट आहे. आणि मी कसं आहे बघ, मी ड्रिंकच्या बाबतीत एकदम प्रामाणिक माणूस, म्हणजे मी सगळ्याच बाबतीत प्रामाणिक माणूस आहे, तुला तर माहिती आहे. मी करणार का? तू मला शिकवू नकोस. तू निघ. जा 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 जा, तू जाऊन बस. मी त्याला परफेक्ट ऑर्डर देतो. जा. ठीक आहे, ओके, देते हा त्याला. की म्हणे चल. हॅलो. हॅलो. मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तमिळ, मल्याळम, इटालियन, जापनीज. नाही मराठी कळतं. मराठी? नाही मग ठीक आहे, काय हरकत नाही. पण कसं आहे, आता मी अशा अवस्थेत आहे ना की मी आता रशियन, फ्रेंच, पपुआ न्यू गिनी, झेकॉस्लोवाकियाची कुठलीही भाषा मी आता बोलू शकतो तुझ्याशी. तू कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहे मला सांग. मराठी ना? मराठी. ओके ग्रेट. आता हे बघ, माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आता तुझ्या समोर जी मुलगी होती ना, म्हणजे जी ऑर्डर द्यायला आली होती, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हा ओके. आणि ती आता जाऊन जे टेबलवर बसेल जिच्या समोर, हा, ती माझी बायको. ओके. त्या दोघींसाठी ड्रिंक बनवण्याची जबाबदारी आपल्या दोघांची. तू बनवशील ना? रेडी आहेस ना? हो. पण एक लक्षात ठेव, हे बघ, ड्रिंकची चव अशी असली पाहिजे की घेणाऱ्या व्यक्तीला कळलं नाही पाहिजे की आपण ड्रिंक घेतोय. पण प्रमाण असं असलं पाहिजे की त्याने घेतल्यावर आम्हाला इथे कळलं पाहिजे की त्याने घेतली. कळलंय? हो, कळलंय. आता मी प्रमाण आणि चवीबद्दल तुला नीट सांगितलं आहे डिटेलमध्ये. ओके. तू फक्त तिथे जाऊन काय करायचं की त्या रिसॉर्टचं स्पेशल ड्रिंक आहे हे जाऊन त्यांना पटवायचं. त्यांना कुठेही संशय येता कामा नये की ते काहीतरी भयंकर पिणार आहेत.
काय ग? काय ऑर्डर केली? अगं गंमतच झाली. काय? त्यांनी ओळखलं आपल्याला. काय काय सांगतेस? एवढं काय घाबरायचं? अगं ऍड बघितली त्यांनी आपली, म्हणून ते दोघांनाही ओळखतात आपल्याला, माहितीये का? आणि ते त्यांची सिग्नेचर डिश आणतात आपल्यासाठी. हो पण म्हणजे पण का? अगं मी त्यांना म्हंटल की आम्हाला हवं ते खायला द्या, पण ते म्हणाले सिग्नेचर डिश काय करणार, तीच खावी लागेल. असं स्वतःहून त्यांनी दिली म्हटल्यानंतर आपण तरी काय म्हणणार ना. पण असा या आपल्या ऍडचा विषय इतर कुठे काढत जाऊ नको स्वतःहून. हो पण मी नाही काढला, त्यांनीच ओळखलं. पण का नाही का, मला ऍड म्हटलं की गुरुनाथचा चेहरा आठवतो आणि खूप हसू येतं. हो यार. हॅलो मॅम. हो तुम्ही तुमचा फोन तिथेच विसरला. थँक्यू अनिश. हे काय मॅम हे आमच्या रिसॉर्टचं स्पेशल ड्रिंक आहे. अरे वा. ड्रिंक? शन्या, हे ड्रिंक? अगं एवढी काय ओरडतेस तू? हे ड्रिंक म्हणजे काय दारूच असते का फक्त? जसं कॉकटेल असतं तसं मॉकटेल असतं. काय आहे रेसिपी मध्ये काय? हे ड्रिंक ना एकदम हेल्दी आहे. म्हणजे हे ड्रिंक प्यायलात ना की तुमची बॉडी आणि तुमचं माइंड एकदम डिटॉक्स होऊन जाईल. म्हणूनच या ड्रिंकचं नाव आम्ही रमया वस्तावया ड्रिंक असं ठेवलंय. ते तर गाणं आहे, असं ड्रिंक थोडीच आहे. वाव, तुम्ही बोलण्यात नका वेळ वाया घालवू. तुम्ही ड्रिंक प्या, आवडलं तर अजून मागवा. आलोच. तू काय करतेस? वास काय घेते त्याचं? नाचलेलं दूध आहे का ते? पनीर करते का आता? नाही तसं नाही, मी असं पहिल्यांदाच काहीतरी पिणार आहे ना, म्हणून एकदा पाहतीये. अगं काय वेगळीच वास बीस घेऊ नको, लोक हसतील आपल्यावर. ठेवते खाली. अविन चिअर्स कर चल. अगं हे पण चिअर्स करायचं असतं, प्रथा आहे तशी पूर्वजांनी पाडलेली. कर. चिअर्स. चिअर्स. अगं पी पी पी. कसं वाटतंय? एकदम हलकं हलकं वाटत. तुझं ठीक आहे, मला काय हलकं हलकं वाटतं. म्हणजे असं वाटतं की मी परी आहे. परी हूँ मैं, मुझे न छूना, परी हूँ मैं. स्वतःला परी समजणं हाच खरा रोमॅन्स आहे. बोक्याला माझा नवरा असायला पाहिजे होता. मी इतका रोमॅन्स केला असता ना त्याच्यासोबत. सकाळ दुपार, दुपार संध्याकाळ, संध्याकाळ रात्र. रोमांस करायला तुझा स्वभाव लागतो ग. म्हणून बोक्याची तुझ्या बाबतीत नेहमी तक्रार असते. माझी बायको रोमॅन्टिकच नाहीये, म्हणून मी आज तुला रोमॅन्स काय आहे ते शिकवणार. मी कधीच रोमॅन्टिक नव्हते असं काही नाहीये. होते अगं मी. या माझ्या पहिल्या लग्नाने ना सगळं जबाबदाऱ्या पार पाडणं, नंतर नाव मिळवणं, पैसा मिळवणं, यात रोमांस वगैरे कधी मागे पडलं काही कळलंच नाही. त्यात पण या सगळ्यात बोक्याची काय चूक? त्याला वाटतच असेल ना आपल्या बायकोसोबत रोमॅन्स करावा. तू आधीच्या नवऱ्यासोबत जे काही घडलं त्याच्यापेक्षा बोक्यासोबत काय घडवता येईल याचा विचार कर. हॅलो मॅम. हॅलो. कसं वाटलं ड्रिंक? रमैया वस्तावया, रमैया वस्तावया, मैंने दिल तुझको दिया, शाम को वापस लिया, रमैया वस्तावया, रमैया वस्तावया. घेऊन आलं तुमच्यावर. मला वाटलेलंच तुम्हाला आवडणार, म्हणून अजून घेऊन आले. घ्या घ्या, प्या 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 प्या. तुमचं आणि हे तुमचं. एन्जॉय एन्जॉय. तुला गाणं ऐकू येतंय का? ऐकते ना. या गाण्यात पण रोमॅन्स असतो. आणि म्हणजे या गाण्यात जे काही घडतंय ना ते खरं तर तुझ्याच सोबत घडतंय असा विचार कर.
का नाही काढणार यार आज उठ का उठायचं? अगं उठ ग. काय करायचंय आता? आता गाणं फील कर. ओके सुई सुई आता सुई? विचार कर. सुई नाही ग सुई. तर ते तू विचार कर की तुझ्यासोबत बोके आहे. तू तुझ्या खांद्यावर हात ठेव. हो मॅडम काय करते? काय करताय म्हणजे काय? हा डान्स करायचंय तुम्हाला? डान्स करायचंय? हा डान्स कशाला करायचंय? याच्या पोटांना ना मारलं पाहिजे जोरात. काय आले इथे डान्स करायचंय म्हणे. कोण आहे तुम्ही? यांना ना पटवलं. मी काढतो. चला रे. नाही मी काढते ना यांना बाहेर. थांबा. चला रे. कशाला बसत हे असल्या लोकांना? खाणेरडे नुसते मारलं पाहिजे त्यांना, जोरात मारलं पाहिजे. मूर्ख. नको डान्स करायचं होतं त्यांना. सॉरी, खरंच सॉरी मॅम, पण मी त्यांना हकललंय आता. हकललं ना, गेले ना ते. हो, गेले. तू मारेन त्यांना. खरंच सॉरी. नाही ठीक आहे. आता तू नको सॉरी म्हणूस. हे बघ ऐक, आता तू जा इथनं आणि ते हे घेऊन ये, रमैया अवस्थावय्या. जा जा जा. नको मॅम, ते ना संपायला आलंय आता. संपायला आलंय. नाही पण तू आमच्यासाठी घेऊन ये रमैया अवस्थावय्या. हा मॅम प्लीज नको ना प्लीज. कशाला घाबरतोयस? मी आहे ना, घाबरू नको. आम्हाला हवंय ते डिटॉक्स ड्रिंक. बिलकुल घाबरायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस. तू वाईट मुलगा आहेस का? नाही, तू प्रामाणिक मुलगा आहे, मेहनती मुलगा आहे. तू काय गुरुनाथ सुभेदार नाहीयेस ना? गुरुनाथ सुभेदार नाही, टाय नाही. तेच तर. काय बोलताय तुम्ही? नाही ऐक, तू आम्ही जे बोलतोय ना ते आम्ही बोलत नाही. म्हणजे कळलं? शेवटचं वक्त नाही. आत्मा. कळलं. त्यामुळे तू घाबरायचं नाहीस. तू चांगला मुलगा आहेस, हुशार मुलगा आहेस, मेहनती मुलगा आहे. हो तू डिटॉक्स ड्रिंक्स देतो. हा देतोस की नाही? हो. हा त्यामुळे तू घाबरू नकोस. तू गुरुनाथ सुभेदार नाही, तू लबाडी करत नाहीस, तू कोणाला फसवत नाही. हा नाही करत. ते फसवतात. त्यांना असं वाटतं की मी कुठल्याही मुलीला फसवू शकतो, पटवू शकतो. पण त्यांना हे माहिती नाही, एक मुलगी अशी आहे की ज्यांना वाटेला लावू शकते मी त्यांना. हा त्यामुळे तू घाबरू नकोस आणि डिटॉक्स ड्रिंक घेऊन ये आणि हे लाव म्युझिक. गाणं लाव, छान जोरात लाव, एकदम मस्त. चला कुठे चला आता? तुला जरा जास्त झाली, आपण बसू. काय झालीये? झाली ऐक ना शन्या, जर समजा आता मी इथे डान्स केला, तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? तुला करायचं? मला आता करायचंय डान्स. कर तुला, कोणी जज करत नाही इकडे. कर मस्त. शिकव मला.